आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी नितीन बिक्कड याचं नाव घेतलं होतं। खंडणी प्रकरणामध्ये डील झाली तेव्हा धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी नितीन बिक्कड होता असा आरोप होतोय। नितीन बिक्कडनं एनडीटीव्ही मराठीशी बोलताना सुरेश धस यांचे सगळे आरोप फेटाळून लावलेत। वाल्मिक कराडशी आपला काहीही संबंध नाही हे नितीन बिक्कडनं स्पष्ट केलं आणि धनंजय मुंडे यांनाही मी फक्त 2 वेळा भेटलोय असंही बिक्कड यांचं म्हणणं आहे। मी धनंजय मुंडे साहेबांना मागील 5 वर्षापासून ओळखतो। त्यांची जवळीक म्हणजे माझ्या पक्षाचे नेते होते। पहिल्यांदा अजितदादा गटात होतो त्यावेळेस सगळे आम्ही एकत्र होतो आणि कधीही साहेब काही काम असेल तर मी साहेबाकडे पहिलं जायचो आणि जसं आमचा गट फुटल्यानंतर मी साहेबांना फक्त 1 ते 2 वेळेस भेटलो, ती बी माझ्या पर्सनल कामासाठी। जे मला धाराशिवला सीओना फोन करायचा होता किंवा कुठं काम होते त्याच्या संदर्भात 1 ते 2 वेळेस भेटलो गट आमचा चेंज झाल्यापासून। माझी बैठक कधी झाली नाही आणि जे शुक्ला साहेबांचं नाव घेतात ते शुक्ला साहेब कधी गावाकडे येत नाहीत। ते मुंबईच्या ऑफिसला असतात, त्यांचं काही ह्या प्रकरणात कधीही म्हणजे ते गावाकडे येतच नाहीत, म्हणजे त्या भागामध्ये येत नाहीत, गावाकडे म्हणजे बीड जिल्ह्यात येत नाहीत, त्यामुळे ते भेटीचा प्रश्नच येत नाही। तुम्ही वाल्मिक कराड आणि यांच्या तुमच्या भेटी व्हायच्या? नाही, माझं वाल्मिक कराड यांची कधी भेट झालेली नाही आहे। हां, कधी मी जर बघितलं असेल कुठल्या कार्यक्रमाला तेवढीच भेट, बाकी असं माझं पर्सनल कधीही रिलेशन नाही किंवा मी 2 वर्षापासून त्यांना म्हणजे 1 वर्षापासून तर पाहिलं पण नाही त्यांना। जे लोक संतोष देशमुखच्या खुनामध्ये सहभागी, कदाचित हा पण आरोपी होऊ शकतो, तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फकराबाद तालुका वाशी, इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढे पाठवण्यासाठी सुद्धा या बिक्कडनी मदत केलेली आहे। हा बिक्कड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो, त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे। आणि वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर किती वेळा कुठं बसलेले आहेत ते सगळं मी सांगण्याची काय गरज आहे, पोलीस तपासामध्ये येईल ना। आणि बिक्कड सारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्याचा बरंचसं रेकॉर्ड आहे, अशांनी मला वाटतं मला शिकविण्याची आवश्यकता नाही।